सपोज देअर आर 2 टँक्स. समजा हे 2 टँक आहेत. एक टँक अशी थोडीशी खाली आहे आणि एका टँकमध्ये पाणी आहे, दुसऱ्या टँकमध्ये पाणी आहे आणि ह्या दोन्ही टँक एकमेकाला कशा जोडलेल्या आहेत, पाईपने जोडलेले आहेत. म्हणजे वॉटर इज, आता वॉटर कोणत्या टँकमधून कोणत्या टँकमध्ये जाईल, एमधून बीमध्ये जाईल, एमधून बीमध्ये जाईल. कारण याची हाईट कशी थोडीशी जास्त आहे आणि याची हाईट थोडीशी कशी आहे, खालच्या साईडला सेट आहे टँक. म्हणजे याचा अर्थ आपल्याला समजतं, जसं वॉटर इज फ्लोईंग फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल, म्हणजे वॉटरचं जसं फ्लोईंग हायर लेवलकडून लोअर लेवलकडे होत असतं. सिमिलरली द हीट आता समजा सपोज यू आर टेकन 1 स्पून, एक चमचा घेतला तुम्ही, ओके, अँड तो चमचा तुम्ही एखाद्या बर्नरवर, म्हणजे एखाद्या गॅसवर, गॅसच्या बर्नरवर काय केला, असा धरला, बरोबर आहे. समजा बर्नर आहे ना, तुमचा चमचा आहे आणि इथं तुमचा हँड आहे. दोन्ही चमच्याचे पहिल्यांदा स्पूनचे दोन्हीही एंड जे होते ते कसे होते, कूल होते, बरोबर. आता काय झालं, तुम्ही या चमच्याचं एक एंड जे आहे ते बर्नरवर धरले, मग त्यामुळे ह्याच्यामध्ये काय हे काय व्हायला लागलं, हीट व्हायला, गरम व्हायला लागलं, हॉट व्हायला लागलं. हॉट व्हायला लागल्यानंतर हीट जी आहे ती फ्लो व्हायला लागली, कुठूकडून, हॉट लेवलकडून कोल्ड लेवलकडे काय व्हायला लागली, फ्लो व्हायला लागली. म्हणजे लक्षात घ्या, द हीट इज फ्लोईंग फ्रॉम हायर टेम्परेचर टू द लोअर टेम्परेचर ऑफ द बॉडी. म्हणजे हीट कुठून फ्लो होत असते, हायर टेम्परेचरकडून लोअर टेम्परेचरकडे फ्लो होत असते. आलं लक्षात. त्याच्यामुळं जसं वॉटरचं फ्लोईंग जसं हायर लेवलकडून लोअर लेवलकडे होत असतं, तसं हीटचं फ्लोईंगसुद्धा हायर टेम्परेचरकडून लोअर टेम्परेचरकडे होत असतं. आता इलेक्ट्रिकल लेवल जी असते, म्हणजे विद्युत पातळी, डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ द इलेक्ट्रिकल चार्ज, म्हणजे इलेक्ट्रिकल लेवलचं जे डायरेक्शन आहे, फ्लो ऑफ द इलेक्ट्रिकल चार्ज, म्हणजे इलेक्ट्रिकल चार्ज फ्लो व्हायचं जे डायरेक्शन आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोस्टॅटिक्स पोटॅन्शियल. आणि पोटॅन्शियल डिफरन्स म्हणजे काय, हायर लेवल आणि लोअर लेवल याच्यामध्ये असणारा जो डिफरन्स आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द पोटॅन्शियल डिफरन्स, दॅट इज कॉल्ड ॲज द पोटॅन्शियल डिफरन्स. इथं दिलेलं आहे बघा. सिमिलरली द हाईट ऑफ द वॉटरफॉल अँड द टेम्परेचर डिफरन्स ऑफ द हॉट अँड द कोल्ड बॉडीज, म्हणजे जो हायर पॉईंटचा आणि लोअर पॉईंटचा जो डिफरन्स आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द पोटॅन्शियल डिफरन्स. किंवा जो हायर टेम्परेचर ऑफ द बॉडी आणि लोअर टेम्परेचर ऑफ द बॉडी याच्यामध्ये असणारा जो डिफरन्स आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द पोटॅन्शियल डिफरन्स. मीन्स पोटॅन्शियल डिफरन्स इज द डिफरन्स बिटवीन द हायर अँड द लोअर लेवल. ओके. आता या ठिकाणी एक इलेक्ट्रिकल सर्किटचं एक डायग्रॅम दिलेली आहे बघा. आता ही इलेक्ट्रिकल सर्किटची डायग्रॅम अगोदर मी तुम्हाला समजून सांगतो. त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे साईन्स वापरलेले आहेत, म्हणजे चिन्ह वापरलेले आहेत. आता लक्षात घ्या, या ठिकाणी एक बल्ब आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द बल्ब. ओके. आणि या ठिकाणी एक प्लस आणि मायनसचं साईन दिसते तुम्हाला, दॅट इज कॉल्ड ॲज द सेल, दॅट इज कॉल्ड ॲज द सेल, म्हणजे तो एक घट आहे. म्हणजे ह्याच्यामुळं ह्या सर्किटमध्ये काय होतो, इलेक्ट्रिकल करंट फ्लो होत असतो. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी काही बाण दाखवलेले आहेत बघा. बाणाचा अर्थ असा आहे, तो इलेक्ट्रिकल करंट फ्लो होण्याची ती काय आहे, डायरेक्शन आहे. काय आहे, डायरेक्शन आहे. अशा पद्धतीने हे सोपं सर्किट आहे. आता ह्या सर्किटची इन्फॉर्मेशन आपण अगोदर वाचू आणि नंतर आपण ठरवू की नेमकं काय आहे या ठिकाणी. आता इथं बघा काय, टेक कनेक्टिंग कॉपर वायर्स अँड कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन द फिगर. म्हणजे तुम्हाला काय घ्यायची, एक कॉपरची वायर घ्यायची, म्हणजे तांब्याची तार घ्यायची आहे आणि ती कनेक्ट कशाला करायची आहे, एका म्हणजे थोडक्यात तुम्ही लहानपणी प्रयोग केलेला असेल, एक सेल घेतलेला असेल, सेलच्या वर एक टोक असतं बघा, त्याला 2 वायरची टोकं जोडली असतील, त्याला एक बल्ब जोडलेला असेल, बरोबर का नाही. आणि मग तुमच्या लक्षात आले असेल, ज्यावेळेस तुम्ही सेलच्या दोन्ही टोकाला प्लस आणि मायनसला हे जोडता, म्हणजे वायर जोडत असता, त्यावेळेस तो बल्ब काय होत असतो, लाईटनिंग होत असतो, म्हणजे तो बल्ब प्रज्वलित होत असतो. म्हणजे याचं कारण काय आहे, देर इज द फ्लोईंग ऑफ द करंट. आता या ठिकाणी परत एकदा मी प्रोसिजर वाचतो बघा. टेक कनेक्टिंग कॉपर वायर्स अँड कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन द फिगर. म्हणजे एक कॉपर वायर घ्यायची आहे आणि ती कनेक्ट करायची आहे ह्या सर्किटमध्ये दिसते तशी केली. आता बघा,
नो करंट इज सीन इन फ्लो इन द बल्ब. नाव कनेक्ट द सेम सर्किट ॲज शोन इन द ड्राय सेल. म्हणजे काय करायचं आहे, अगोदर काय केलेलं आहे माहिती आहे का त्यांनी, ही वायर जी आहे ती डायरेक्ट कशाला कनेक्ट केलेली आहे, बल्बला कनेक्ट केलेली आहे. आणि तुम्हाला सांगितलेले बल्ब लागतो का, नाही लागणार बल्ब, कारण त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा सेल नाही आहे. सेल नाही म्हणजे घट नाही आहे. पण दुसरी फिगर बघा, दुसऱ्या फिगरमध्ये एक ॲपार्टस तुम्हाला जास्त अटॅच केलेले दिसते, दॅट इज कॉल्ड ॲज द ड्राय सेल. म्हणजे आपला विद्युत घट, कोरडा विद्युत घट जो 1.5 व्होल्टचा आहे. आणि याच्या दोन्ही एंडला ज्यावेळेस तुम्ही ह्या कॉपर वायर कनेक्ट करताल त्यावेळेस त्या ह्या सेलमुळं या कॉपर वायरमधून काय फ्लो व्हायला चालू होईल, इलेक्ट्रिकल करंट फ्लो व्हायला चालू होईल. आणि इलेक्ट्रिकल करंट फ्लो झाल्यामुळं तो इलेक्ट्रिकल करंट कुठं पोहोचेल, ह्या बल्बपर्यंत पोहोचेल आणि तो बल्ब ऑटोमॅटिक काय होईल, लाईटनिंग होईल. म्हणजे याचा अर्थ तुमच्या लक्षात आलं, या ठिकाणी वायरमधून काय फ्लो व्हायला लागला, करंट फ्लो व्हायला लागला आणि त्याच वेळेस तो बल्ब काय झाला, लाईटनिंग झाला, म्हणजे प्रज्वलित झाला. म्हणजे लक्षात घ्या, बल्ब हा कशामुळे प्रज्वलित होत असतो, इलेक्ट्रिकल करंटमुळे प्रज्वलित होत असतो. आणि या ठिकाणी युनिट ऑफ द पोटॅन्शियल डिफरन्स दिलेले आहे बघा. युनिट ऑफ द पोटॅन्शियल डिफरन्स म्हणजे पोटॅन्शियल डिफरन्सचं जे युनिट आहे दॅट इज कॉल्ड ॲज द व्होल्ट. SI युनिट आहे, हे लिहून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आजच्या दिवसापुरतं एवढंच आहे. उद्याच्याला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्सबद्दल माहिती पाहणार आहोत. ठीक आहे, अभ्यास करायचा आहे मुलांनी सगळ्या. वहीमध्ये ज्या महत्त्वाच्या नोट्स आहेत त्या लिहून घ्यायच्या आहेत. काही तुम्हाला शंका आली तर त्या मला विचारायच्या आहेत. आणि सगळी माहिती व्यवस्थित वाचायची आहे. वहीमध्ये शॉर्ट नोट्स काढायच्या आहेत, ही आकृती काढायची आहे. आणि तुम्ही लिहिलेला अभ्यास त्याच्यावरती पहिल्यांदा तुमचं नाव लिहायचं आहे आणि तो आपल्या विज्ञानच्या ग्रुपला सेंड